नमस्कार, मी सौ छाया बाबासाहेब रासवे, राहणार अहिल्यानगर. 3 दिवस भिजू घालायला लागतात. तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी तुम्ही ही वाटायचे आणि त्याच्यानंतर असे 2 पाण्याने पिळून गाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हटून वगैरे कुरड्या घालतात. आपण कुरड्या करायची आपली पद्धत एकदम पारंपरिक आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी कमी भावात कुरड्या मिळतात, पण ते अगदी रवा भिजून बनवल्या जातात. पण आपण तसं काही करत नाही, अगदी गव्हाच्याच कुरड्या असतात. पण मी प्रत्येक व्हिडिओ दाखवलेलं पण आहे की आपण कसलाही शॉर्टकट मारत नाही. आणि कुरड्या करताना ना विशेष म्हणजे आम्ही सोडा वगैरे असं काहीच नाही वापरत, फक्त खडे मीठ वापरलेलं असतं. आणि कुरड्याला खडे मीठच चांगलं असतं, जे आपल्या जुन्या पद्धतीनुसार आलेलं आहे तसं. आणि विशेष म्हणजे प्लॅस्टिकच्या कागदावर देखील नाही घालत. काही कमेंट्स आल्या होत्या तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर घालायला पाहिजे, पण काय होतं गरम चिक असतो तो प्लॅस्टिकवर घातला ना त्याचं काहीतरी अंश त्यामध्ये उतरत असेल. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा विचार करून देखील प्लॅस्टिकच्या कागदावर नाही घालत. एकदम व्यवस्थित स्वच्छतेची काळजी घेऊन कुरड्या घातल्या जातात. ते व्हिडिओ तुम्ही सगळं पाहतातच. जर असे कुणाला कुरड्या पाहिजे नसेल पुढच्या वर्षीसाठी तर आतापासून बुकिंग करा. जर येणार जाणार असेल स्टँडवरून तर आपण स्टँड पर्यंत देखील पोहोच करू. फक्त कुरिअरने वगैरे कुरड्या पाठवल्या जात नाही. त्याला कारण असं, जर ह्या कुरड्या नेणाऱ्याकडून थोडी जरी चूक झाली तर जर भुगा झाला तर काही उपयोग होत नाही. त्यामुळे आपण कुरड्या कुरिअरने वगैरे पाठवत नाही. आणि कुरडई ही तुम्हाला देण्याआधी तळून पाहिली जाते, त्यामुळे तुमच्या पुढच्या शंका कोणतेच राहत नाही. कुरड्या एकदम व्यवस्थित होतात, फुगतात आणि एकदम चांगल्या प्रकारे. आणि तुम्ही आम्हाच्यावर जो आम्हाला प्रेम दिलं कुरड्यांच्या व्हिडिओला, त्याबद्दल सर्व रसिक माय प्रेक्षकांचे मनापासून आभार, धन्यवाद.